बालमित्रांनो, वेलकम back to the family of Success Science Academy, a simple way to fall in love with physics. We are learning rectilinear motion. Our chapter is motion in a plane. त्यापैकी पहिला पार्ट आपला चालू आहे बेटा, rectilinear motion. Rectilinear motion means motion of the object along a straight line. Motion of the object along a straight line. एका रेषेत होणारी मोशन. कालपर्यंत आपण ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत, कायनेमॅटिक्स आहेत ह्या मोशनच्या, ज्या टर्म्स इन्व्हॉल्ड आहे सोबतच्या, त्यामध्ये आपण पाहिलं डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ऍक्सलरेशन. ह्या ज्या तीन इम्पॉर्टंट टर्म्स आहेत, these terms we have discussed in the previous lecture. Today we are going to study displacement time graph आणि velocity time graph. ह्या दोन गोष्टी आपल्याला ग्राफिकली अंडरस्टँड करायच्या. सो बेटा, 4 केसेस आर देअर ऑन द बोर्ड. नंबर 1, ऑब्जेक्ट ऍट रेस्ट. मला डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ काढायचा आहे एका ऑब्जेक्टचा जो रेस्टला आहे. सो बेटा, समजा मी हॉरिझॉन्टली टाइम दाखवला टी, व्हर्टिकली डिस्प्लेसमेंट दाखवलं बेटा. डिस्प्लेसमेंट युजली आपण त्याला एक्स लिहितो, वेक्टर क्वांटिटी एक्स वेक्टर, परंतु सध्या वाय ऍक्सिसला ते आहे बरं का. डिस्प्लेसमेंट एक्स इज ऑन वाय ऍक्सिस. बेटा, जो ऑब्जेक्ट रेस्टला आहे, नीट लक्ष दे, ऑब्जेक्ट इज ऍट रेस्ट. कुठलाही एखादा ऑब्जेक्ट घ्या. सध्या तुम्ही जिथे आहात, ज्या रूम मध्ये बसलेले आहात, यू वुड बी वॉचिंग की एखादा पेन आहे विच इज ऍट रेस्ट विथ रिस्पेक्ट टू व्हॉट, सराउंडिंग. सराउंडिंग हिशोबाने तो कसा आहे, रेस्टला. तुम्ही मूव्ह होऊ शकता, तुम्ही हसताय, खेळताय, बोलताय, चालताय. तुमच्या रूम मधला एखादा टेबल आहे, एका जागेवर आहे. सो एखादा ऑब्जेक्ट वेळेनुसार एकाच जागेवर कायम आहे. सो ही केस झाली ऑब्जेक्ट ऍट रेस्ट. म्हणजे हा जो टाइम आहे, हा टाइम लेटेस्ट आपण सेकंदामध्ये लिहिला, मिनिटांमध्ये लिहिला, आवर्स मध्ये लिहिला, कसाही लिहिला, तरी पण कुठल्याही इन्स्टंट ऑफ टाइमला, समजा लेट्स अज्युम की हा जो टाइम आहे बच्चा, हा सेकंदात आहे बरं का. तर मी असं म्हणतो 1 सेकंड, 2 सेकंड, 3 सेकंड, छिक 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 छिक, इनफायनाइटली फॉर लॉंग ऑब्जेक्टची एखादी पोझिशन असेल. फॉर एक्झाम्पल, टाइम 0 आहे, हा ओरिजिन आहे ना, टाइम 0. टाइम 0ला माझा ऑब्जेक्ट पर्टिक्युलर एखाद्या पोझिशनला आहे. समजा आपण असं अज्युम केले की ओरिजिन पासून तो 5 मीटर वरती आहे. ठीक आहे, समजा असं अज्युम करू आपण की इथे कुठेतरी तो आहे. समजा आपण असं म्हणू 5, 10, 15, 20 मीटर मध्ये असेल, काय जे असेल, युनिट्स डिस्कस नाही करत, पण कुठेतरी एखाद्या ठिकाणी माझा ऑब्जेक्ट आहे, समजा इथे 10 मीटर वरती आहे. तर बच्चा नीट लक्ष दे, 0 सेकंदाला तो 10 मीटर वरती, एका सेकंदाला सुद्धा 10 मीटर वरती, दुसऱ्या सेकंदाला सुद्धा 10 मीटर वरती, तिसऱ्या सेकंदाला सुद्धा तिथंच 10 मीटर वरती. छिक 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 छिक, 5वा सेकंद, 6वा, 7वा, 8वा, 9, 10, 11, 12, तासन तास घ्या, काय घ्यायचं ते घ्या, ऑब्जेक्ट तिथंच आहे, ऑब्जेक्ट रेस्टलाच आहे. सो बच्चा, हा ग्राफ काय झाला, दॅट ग्राफ हॅज बिकम अ स्ट्रेट लाईन. This graph has become a straight line which is parallel to the time axis. झालं बच्चा. केस नंबर सेकंड, ऑब्जेक्ट मूव्हिंग विथ युनिफॉर्म वेलोसिटी. माझा ऑब्जेक्ट युनिफॉर्म वेलोसिटीने चाललाय अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. युनिफॉर्म वेलोसिटी चा अर्थ काय असतो बेटा, माझा ऑब्जेक्ट वेलोसिटी बदलत नाहीये एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये. युनिफॉर्म त्याचा स्पीड असेल, समजा गाडी काय झाली 30 किलोमीटर पर आवर ने, त्या स्पीडने स्पीड कुठल्याही प्रकारे कमी पण नाही आणि जादा पण नाही, अशा पद्धतीने माझा ऑब्जेक्ट चाललेला असेल तर हा ग्राफ कसा येईल. चलो लेट्स ड्रॉ द ग्राफ. समजा एक्स ऍक्सिसला टाइम टी, व्हर्टिकली डिस्प्लेसमेंट एक्स. झालं. आता माझा ऑब्जेक्ट बघ बरं का, मी तर काय करतो, टाइम समजा 0, 1, 2, 3 मिनिट घ्या, आवर्स घ्या, आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही, फक्त आपण लिहिला बरं का. समजा तास असतील, 0 तास, 1 तास, 2 तास, 3 तास. माझा ऑब्जेक्ट युनिफॉर्म वेलोसिटीने प्लस एक्स ऍक्सिस ने चालला. मग फॉर एक्झाम्पल 0 पासून माझा ऑब्जेक्ट, बघा लक्ष दे, 0 पासून माझ्या ऑब्जेक्टचं जे डिस्प्लेसमेंट आहे, आता तो एका पर्टिक्युलर वेलोसिटी चाललाय, माझा ऑब्जेक्ट मूव्ह होतोय. मगाशी तो मूव्ह होत होता का,
अजिबात नाही, तो मूव्ह होत नव्हता. मग बच्चा इथे प्लस एक्स ऍक्सिस, अर्थात इथे मी तो व्हर्टिकली लिहिला, सो इथला प्लस काय झाला वरती आणि इथला मायनस काय झाला खाली. सो माझा ऑब्जेक्ट वरती 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 चाललाय. म्हणजे कसा, समजा इथं आपण लिहिलं 5, 10, 15, 20 अशा व्हॅल्यू घेतल्या. 10वीला आपण ग्राफ काढले की नाही. सो रॅन्डमली 5, 10, 15, 20 सेम सेम गॅप ठेवू आणि अशा पद्धतीने माझा जो ऑब्जेक्ट आहे बघा, आता समजा 0 पासून इथं निघला बरं का. टाइम जेव्हा 0 आहे, समजा त्याचा डिस्प्लेसमेंट 0 आहे. टाइम जेव्हा 1 झाला तेव्हा ते डिस्प्लेसमेंट आपण काय म्हणू बच्चा 5. टाइम जेव्हा 2 आहे तेव्हा आपण म्हणू 10. युनिफॉर्म आहे ना, 5, 10, 15, 20. सो टाइम जेव्हा 3 आहे तेव्हा 15. सो बच्चा इन दिस वे ग्राफ विल बी अ स्ट्रेट लाईन स्टार्टिंग फ्रॉम ओरिजिन. शून्यापासून सुरू केला आपण. आर यू अंडरस्टँडिंग? सो इन दिस वे वी कॅन कन्सिडर. क्लिअर आहे बेटा? समजा ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ युनिफॉर्म वेलोसिटी, एक युनिफॉर्म वेलोसिटी माझा ऑब्जेक्ट चाललेला आहे, पण अलॉंग निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. निगेटिव्ह एक्स ऍक्सिसला चालला, याचा अर्थ असा झाला की बेटा हा टाइम आहे, इथं डिस्प्लेसमेंट आहे. ओके, डिस्प्लेसमेंट इज एक्स, टाइम इज टी. सो वेळेनुसार होणार काय, मगाशी ऑब्जेक्ट वरती वरती चालला होता, आता खाली 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 दाखवावं लागेल, कारण की प्लस इथे वरती मायनस खाली आहे. सो बेटा जसा 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 टाइम वाढत जाईल तसा 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 ग्राफ विल बी अ स्ट्रेट लाईन बट डाउनवर्ड्स स्लॅन्ट इन दिस वे. खाली 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 खाली. आर यू अंडरस्टँडिंग? ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ नॉन युनिफॉर्म वेलॉसिटी. बरं, आता ह्याच्यावरच्या 2 केसेस आहेत बेटा. जेव्हा स्ट्रेट लाईन चॅप्टर आपला होईल, स्ट्रेट लाईन, तर तिथे कन्सेप्ट आहे स्लोपची. ओके, सो स्लोप काय असतो बेटा? स्लोप असतो एम इज टॅन थिटा. ओके, स्लोप पॉझिटिव्ह. ह्या केसमध्ये स्लोप निगेटिव्ह. Why sir? Because the concept of slope, okay, at in that chapter I will tell you, concept of slope is noted by m, and that m is tan theta. That m is tan theta. M is tan theta, where theta is the inclination. जे आपण आर्गन डायग्राम मध्ये काल आर्ग्युमेंट नावाचा टॉपिक पाहिला होता, एक्झॅक्टली सेम वे. थीटा इज द अँगल मेड विथ पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. इथे बघ, यू आर ऑब्झर्विंग की पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत हा जो थीटा आहे हा ऍक्युट आहे. हा जो थीटा आहे हा ऍक्युट आहे. आणि इथे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत यू आर ऑब्झर्विंग दॅट थीटा इज द ऑब्ट्यूज. आता इथं बघ ऍक्युट आहे. ऍक्युट म्हणजे 90 पेक्षा कमी आहे, तर टॅन थीटा पहिल्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह आहे. हा 90 पेक्षा मोठा झाला, टॅन थीटा सेकंड क्वाड्रंट मध्ये गेला, स्लोप इज निगेटिव्ह. प्लीज रिमेंबर दिस थिंग फॉर कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी. ठीक आहे. ऑब्जेक्ट इज मुव्हिंग विथ नॉन युनिफॉर्म वेलॉसिटी. माझा ऑब्जेक्ट नॉन युनिफॉर्म वेलॉसिटीने चालला. म्हणजे काय, समजा हा टाइम आहे आणि इथं डिस्प्लेसमेंट आहे. डिस्प्लेसमेंट इज एक्स, टाइम इज. माझ्या ऑब्जेक्टची जी व्हेलॉसिटी आहे ती नॉन युनिफॉर्म आहे. म्हणजे मी व्हॅल्यू घेतो, यू विल अंडरस्टँड. हा जो टाइम आहे, मिनिट्स, आवर्स, तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा, 0, 1, 2, 3, 4, 5, 8, 9. ओके, इक्वल गॅप्स. वरती डिस्प्लेसमेंट जे आहे बरं का, त्याच्या पण व्हॅल्यूज घेऊ आपण. 5, 10, 15, 20, 25, 30, 35. ओके, आता माझा जो ऑब्जेक्ट आहे, ह्या ऑब्जेक्टचं समजा वेळेनुसार आपण घेतलं 0, 1, 2, 3. समजा 1 ला म्हणजे आवर्स मध्ये घेऊ आपण. समजा पहिल्या तासात 1 तास 2 तास 3 तास, पहिल्या तासात समजा ते डिस्प्लेसमेंट किती आहे बच्चा? 5. बरं का, 5 आहे. नंतर जो 2 आहे म्हणजे दुसऱ्या तासाला ते किती झालं? 15. तिसऱ्या तासाला किती झालं? थोडं कमी झालं असं म्हणूया आपण, किंवा चला 25 इन दिस वे. बरं का, चला चौथ्या तासाला किती झालं? परत 20. ओके, पाचव्या तासाला किती म्हणूया? चला 5. सो व्हॉट आर यू ऑब्झर्विंग? मोशन इथून सुरू झाली. सो व्हॉट विल बी द काइंड ऑफ ग्राफ? ओके, ग्राफ विल बी दिस कर्व. सो इथे काय होतंय, ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ नॉन युनिफॉर्म वेलोसिटी. कधी ती वाढतीये, कधी कमी होतीये. आर यू अंडरस्टँडिंग? सो प्लीज टेक स्क्रीनशॉट ऑफ 4 these cases. ठीक आहे. ओके, सो बेटा नंबर 5, ऑब्जेक्ट परफॉर्मिंग ऑसिलेटरी मोशन विथ कॉन्स्टंट स्पीड.
आपला जो ऑब्जेक्ट आहे हा टू अँड फ्रो मोशन करतोय. ऑसिलेटरी मोशन म्हणजे कशी, तर मी इथे दाखवतो. समजा बेटा ही मीन पोझिशन, ही राईट एक्स्ट्रीम पोझिशन आणि ही लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, टेन्शन घेऊ नका, मी एकदम डिटेल मध्ये थोडा फील देतो. एमपी मीन्स मीन पोझिशन, आर ई मीन्स बघ ना तुम्ही पाहताय तर ही काय झाली बेटा राईट एक्स्ट्रीम आणि ही इकडची काय झाली याली लेफ्ट एक्स्ट्रीम. क्लिअर आहे? ओके, लेफ्ट एक्स्ट्रीम म्हणजे टोकाची. माझा जो ऑब्जेक्ट, लेट्स अंडरस्टँड एखादा सिंपल पेंड्युलम आहे किंवा सिंपल पेंड्युलमचा फील नसेल तर आपली मंदिरातली घंटी आहे, हिला तुम्ही समजा असं पकडलं बरं का आणि मग तिला टिंग असं वाजवलं. फक्त असं अज्युम कर बघ, राईटला गेली मीनला आली, लेफ्ट मीन, राईट मीन, लेफ्ट मीन, एका कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने झिम 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 झिम. So this is called as oscillatory motion. This is called as oscillatory motion. So बच्चा आता मला ग्राफ काढायचा आहे, पोझिशन टाइम डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ किंवा पोझिशन टाइम ग्राफ. हे वरती डिस्प्लेसमेंट आहे, खाली टाइम आहे. चला आता लक्ष दे बेटा. समजा टाइम झिरो जेव्हा आपण पाहतोय ऑब्जेक्टची मोशन चालू आहे, मग तो मीन पासून सुरू होऊ दे किंवा सुरू असा राईट पासून झाला, इथून झाला टिंग 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 टिंग, मीन पासून झाला. समजा इकडनं सुरू होते नाही तिकडनं होते, चिक 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 चिक, फक्त तो ऑसिलेटरी मोशन करतोय, झिम 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 झिम, व्हायब्रेटरी. जसा समजा मी इथं उभा आहे, हे बघ झिम 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 झिम, हे बघ मी मीनला आहे, राईट मीन, लेफ्ट मीन, राईट मीन, इन दिस वे. फक्त माझा ऑब्जेक्ट चालू आहे, तो कुठेतरी एखाद्या ठिकाणी आहे. समजा मी असं अज्युम केलं की डिस्प्लेसमेंट त्याचं काहीतरी आहे आणि माझा ऑब्जेक्ट लेटस से मीन पोझिशनला आहे. लेट्स अज्युम की तो मीन पोझिशनला आहे आणि त्याचं काहीतरी डिस्प्लेसमेंट आहे. तर बच्चा माझा ऑब्जेक्ट बघ मीन पासून कुठे जाईल, राईटला जाईल, म्हणजे पॉझिटिव्ह साईडला गेला, बरोबर का नाही? मग माझ्या ग्राफ मध्ये पॉझिटिव्ह साईड कुठे आहे बच्चा, वरती. सो इथून इथं जायला त्याला चिक 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 लेटस से 1 सेकंद लागला, बरं का? सो एका सेकंदात तो ट्र असा जाईल, बरोबर. आता बघ समजा दुसऱ्या सेकंदात टिंग, तो इथं रिटर्न आला म्हणजे बघ ना आडवा ऍक्सिस निगेटिव्ह एक्स ऍक्सिस झाला. सो इथं निगेटिव्ह आहे खालची साईड, म्हणजे इथून तो खाली. चल मी तुझ्यासाठी काय करतो, हे असं घेतो, हे बघ 0 सेकंदाला इथं, 1 सेकंदाला राईटला गेला, दुसऱ्या सेकंदाला पुन्हा खाली का दाखवला तर निगेटिव्ह झालं. बर आता बघ बच्चा तो पुन्हा लेफ्टला आला, आता नीट ऐक बरं का, तो लेफ्ट परत एक्स्ट्रीमला आला, कुठे आला परत एक्स्ट्रीमला आला, लेफ्ट एक्स्ट्रीमला आला, म्हणजेच पुन्हा आता तो वरती जाईल. समजतंय तू म्हणजे सर हे वरती का दाखवलं, तर बेटा ही जी राईट आणि लेफ्ट आहे ह्या दोन्ही पण एक्स्ट्रीम कंडिशन्स आहेत, ह्या एक्स्ट्रीम टोकाच्या आहेत. सो मीन पासनं टोकाची परत मीन म्हणजे 0 टोकाची परत मीन. आर यू अंडरस्टँडिंग? हा. सो हे बघ तिसऱ्या सेकंदाला पुन्हा एक्स्ट्रीमला गेला, चौथ्या सेकंदाला पुन्हा मीनला आला. आर यू अंडरस्टँड? कारण ही मीन पोझिशन आहे ना ही त्याची. क्लिअर आहे बेटा? आर यू अंडरस्टँडिंग? मग इथे हे जे काही डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू घ्यायचे ते घ्या. समजा मी इथे घेतली 5, इथे 10, असं इन दिस वे. सो छिक 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 छिक, ही असा ग्राफ चालत राहील जोपर्यंत चालायचा आहे तोपर्यंत. चलो टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. चलो सो बच्चा नेक्स्ट वी हॅव व्हेलॉसिटी टाइम ग्राफ ऑफ. मगाशी आपण डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ केला, आता व्हेलॉसिटी टाइम ग्राफ. 4 केसेस आर देअर. फर्स्ट वन, ऑब्जेक्ट इज मुव्हिंग विथ 0 ऍक्सलरेशन. म्हणजे माझं काल मी तुम्हाला ऍक्सलरेशनच्या 3 केसेस दिल्या होत्या, पॉझिटिव्ह, 0, निगेटिव्ह. पॉझिटिव्ह कधी व्हेलॉसिटी वाढत असेल तर, निगेटिव्ह कधी व्हेलॉसिटी कमी होत असेल तर. 0चा अर्थ काय झाला, व्हेलॉसिटी सेम आहे, कारण ऍक्सलरेशनची गरजच नाही ना, म्हणजे वाढवणे पण नाही आणि कमी पण करणे नाही. सो बच्चा हिअर सपोज आय एम प्लॉटिंग टाइम टी आणि वरती डिस्प्लेसमेंट नाही. आता काय घ्यायचं बच्चा, व्हेलॉसिटी व्ही, हॉरिझॉन्टली टाइम, व्हर्टिकली व्हेलॉसिटी टाकली तर बेटा ऑब्जेक्ट माझा चाललाय बरं का विथ 0 ऍक्सलरेशन.
चा अर्थ काय बेटा? व्हेलॉसिटी कॉन्स्टंट. ओके, झिरो ऍक्सलरेशन चा अर्थ काय? कमॉन, काय अर्थ झाला व्हेलॉसिटी कॉन्स्टंट? कॉन्स्टंटचा अर्थ काय? एखादी व्हॅल्यू असेल व्हेलॉसिटीची पर्टिक्युलर, समजा असं म्हणू आपण की बाबा व्ही नॉट ही एक पर्टिक्युलर व्हेलॉसिटी, समजा 30 किलोमीटर पर आवर असेल, 5 मीटर पर सेकंद असेल, काय जे असायचं ते असेल, ती एक फिक्स्ड व्हॅल्यू, ती एक फिक्स्ड व्हॅल्यू. जसं आपण ऑब्जेक्ट ॲट रेस्ट पाहिला होता. सो टाइम बघ 0 1 2 3 4 चिक 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 चिक, कुठल्याही टाइमला व्हेलॉसिटी तीच आहे. 0 ला पण तीच, 1 ला पण तीच, 2 ला पण तीच, 3 ला पण तीच, 4 ला पण तीच. सो इट विल बी अ स्ट्रेट लाईन. क्लिअर आहे? अर्थात इथं स्लोप विल बी 0, कारण की पॅरल टू एक्स ऍक्सिस आहे, स्लोप विल बी 0. पुढचा, ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ कॉन्स्टंट पॉझिटिव्ह ऍक्सलरेशन. माझा जो ऑब्जेक्ट आहे ना बेटा, तो कॉन्स्टंट पॉझिटिव्ह ऍक्सलरेशनने मूव्ह होतो. याचा अर्थ काय असतो? समजा हा टाइम आहे, इथं बच्चा व्हेलॉसिटी आहे विच इज व्ही. आता लक्ष दे, टाइम 0 1 2 3 4 आवर्स मध्ये घ्या, मिनिट्स मध्ये घ्या, मी पुन्हा पुन्हा सांगतोय, काय घ्यायचं तो घ्या बरं का. समजा तासामध्ये घेतला पण 0 तास, 1 तास, 2 तास, 3 तास. सो व्हॉट इज हॅपनिंग बेटा, माझा लाईक माझी जी व्हेलॉसिटी आहे बरं का, ती जो ऑब्जेक्ट आहे तो कॉन्स्टंट पॉझिटिव्ह ऍक्सलरेशनने चाललाय. कॉन्स्टंट पॉझिटिव्ह ऍक्सलरेशन म्हणजे मी गाडी चालवतोय, सो ऍक्सलरेशन आहे माझ्या गाडीला, म्हणजे माझ्या गाडीचा स्पीड ऑब्व्हियसली वाढणार आहे. सो मी काय म्हणू, कॉन्स्टंट पॉझिटिव्ह ऍक्सलरेशनचा अर्थ काय असतो बच्चा? व्ही बरं का, व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी मी काय म्हणू, इन्क्रीजिंग कॉन्स्टंटली, इन्क्रीजिंग ऍट कॉन्स्टंट स्पीड असं म्हणू, इन्क्रीजिंग ऍट कॉन्स्टंट स्पीड. क्लिअर आहे बच्चा? व्हेलॉसिटी एका कॉन्स्टंट स्पीडने इन्क्रीज होतीये, म्हणजे समजा 5 10 15 20 प्रति सेकंद, 5 नंतर 10 15 20 25, एक एक एक्झाम्पल म्हणून आपण घेतलं. क्लिअर आहे बच्चा? समजा माहिती का आपण 5 10 15 20 5 10 15 20, सपोज टाइम 0 ला 0 आहे, टाइम 1 तास व्हेलॉसिटी 5 किलोमीटर पर आवर, टाइम 2 तास 10 किलोमीटर पर आवर, म्हणजे 3 ला 15, 4 ला 20. सो बच्चा इट विल बी अ स्ट्रेट लाईन विच विल पास थ्रू ओरिजिन. कारण आपण 0 पासून घेतलं, जिथून घ्यायचं तिथून घे. तू 5 पासून घेतलं तर असेल, 10 पासून 15, जिथून घ्यायचं तिथून घे, इट विल बी अ स्ट्रेट लाईन. आणि हा जो ग्राफ आहे, यू गाईज नो दॅट थीटा विल बी अॅक्यूट. सो बच्चा ह्या केस मध्ये स्लोप इज पॉझिटिव्ह, कारण थीटा कसा आहे? अॅक्यूट. क्लिअर बेटा? चलो नेक्स्ट, ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ कॉन्स्टंट निगेटिव्ह ऍक्सलरेशन. आता तुम्हाला माहिती आहे मगाच्या पेक्षा उलटी केस, टाइम टी, हिअर इज बेटा व्हेलॉसिटी व्ही, आणि आता इथं उलटी केस आहे, काय होईल? 5 10 15, समजा इथं 0 1 2 3 4. वेळेनुसार नीट लक्ष दे, कॉन्स्टंट निगेटिव्ह ऍक्सलरेशन चा अर्थ काय असणार आहे बच्चा? व्हेलॉसिटी काय? डिक्रीजिंग ऍट कॉन्स्टंट स्पीड. एका कॉन्स्टंट स्पीडने व्हेलॉसिटी डिक्रीज होणार आहे. म्हणजे माझी व्हेलॉसिटी टाइम 0 ला, माझं असं म्हणणं आहे की बच्चा ती होती 15. किती होती? 15. म्हणजे अभ्यास सुरू केला, टाइम 0 तर ती 15 आहे. एका मिनिटात, समजा मी टाइम मिनिटात घेतला, एका मिनिटात ती झाली 10. किती झाली बच्चा? एका मिनिटात ती झाली 10, दुसऱ्या मिनिटात ती झाली 5. आर यू अंडरस्टँडिंग? सो ग्राफ कदाचित असं होऊ शकते की 2 ते 3 मध्ये ती 0 होऊ शकते, कारण ती कमी होतीये. सो ग्राफ इज इन दिस वे, डिक्रीजिंग वाला ग्राफ. आणि परत एकदा तुम्हाला माहिती आहे थीटा इज ऑब्ट्यूज. सो बच्चा स्लोप इज निगेटिव्ह. स्लोप इज निगेटिव्ह. स्लोप कसं काढतो आपण? हाईट अपॉन वेस. ते स्ट्रेट लाईन चॅप्टर मध्ये अजून क्लिअर होईल. ठीक आहे. लास्ट वन, ऑब्जेक्ट इज मुव्हिंग विथ नॉन युनिफॉर्म ऍक्सलरेशन. नॉन युनिफॉर्म म्हणजे काय? पुन्हा मगाशी जसं मी तो नॉन युनिफॉर्म ग्राफ काढला होता ना, नॉन युनिफॉर्मचा अर्थ काय असतो? युनिफॉर्म नसणे, कधी वाढेल कधी कमी होईल. ओके, सो तो नॉन युनिफॉर्म आहे. टाइम आणि इथे व्हेलॉसिटी, सो तो असा
असा असू शकतो, कमी जादा होऊ शकतो स्पीड. आर यू अंडरस्टँडिंग? वेळेनुसार हे बघ, जसं वेळ पुढे चाललाय तसंच वेलोसिटी इथपर्यंत गेला वाढत चालली, इथून पुढे कमी होत चालली. हे बघ ना, इथून पुढे मे बी असा कॉन्स्टंट राहील, पुन्हा वाढेल, असा कसाही असेल तो, नॉन युनिफॉर्म असेल. एवढ्या सेक्शन मध्ये बघ युनिफॉर्म आहे, स्पीड युनिफॉर्म आहे, असा स्ट्रेट लाईन, नंतर पुन्हा वाढला. सो दिस इज कॉल्ड एज नॉन युनिफॉर्म ग्राफ. सो बच्चा प्लीज टेक्स. अच्छा अच्छा अच्छा, महत्वाचा एक पॉइंट राहिला, स्टार वाला पॉइंट राहिला, लास्ट पॉइंट. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. बघ, वेलॉसिटी टाइम ग्राफ असेल तर वेलॉसिटी टाइम ग्राफ मध्ये बच्चा डिस्टन्स ट्रॅव्हल असं जर काढायला सांगितलं आपल्याला न्यूमरिकल्स मध्ये, इज इक्वल टू एरिया अंडर वेलोसिटी टाइम ग्राफ. एरिया अंडर वेलोसिटी टाइम ग्राफ, व्हेरी इम्पॉर्टंट. जर आपल्याला असं बोलले की कॅल्क्युलेट डिस्टन्स ट्रॅव्हल पर्टिक्युलर टाइम इंटरवल मध्ये, तर इट इज द एरिया अंडर वेलोसिटी टाइम ग्राफ. टेक द स्क्रीनशॉट. बच्चा, we have got first question on the board. A velocity time graph is shown. Determine, find करा ह्या गोष्टी. हा जो ग्राफ आहे आपण स्टडी करू एकदा बच्चा ह्या ग्राफचा. काय हा ग्राफ? इथे हॉरिझॉन्टली टाइम आहे, ऍग्री, व्हर्टिकली वेलोसिटी आहे. सो थोडा फील घेऊ आपण. एक कार आहे जी टाइम सेकंदात दिलाय बच्चा. सो झिरोला बर का तिची वेलोसिटी 0 आहे. आता बघ बर का, एका सेकंदाला, आता बघ कार चालली आहे 1 सेकंद, इथे बघ ना 1 सेकंद 5, काय 5 मीटर पर सेकंद हा स्पीड आहे. बरं, आता बघ ना स्पीड हळू वाढत चालला इथपर्यंत. नंतर बघ, हे बघ ड्र 2 ला किती झाला 10, असं करत 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 3 ला किती झाला 20. आर यू अंडरस्टँडिंग? 2 ला किती वगैरे मला नाही माहिती एक्झॅक्टली, बट मला एवढं 100% माहिती की 3 ला 20 आहे, 0 ला 0, आणि असं 3 ला 20. नंतर काय झालं बेटा, 3 पासून तर वेळ तर चालूच आहे, 3 सेकंद, 4 सेकंद, 5 सेकंद, 6 सेकंद. सो आपली गाडी ह्या स्पीडने चालली आहे. आर यू अंडरस्टँडिंग? इथे आता 6च्या नंतर काय झालं, आपल्या गाडीचा स्पीड बघ, आपली इथं बघ ना 3 ते 6 कॉन्स्टंट स्पीडने चालू आहे, 3 ते 6. 6च्या पुढे काय झालं, आता बघ 6, 7, 8 स्पीड हळूहळू बघ ना, वेलोसिटी कमी 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 व्हायला लागली बघ. 6 ला 20, 7 ला इथं बघ 10, 8 ला 0, 6 सेकंदाला 20, 7व्या सेकंदाला काहीतरी अप्रॉक्सिमेटली 10च्या आसपास, तर 8व्या सेकंदाला काय झालं 0, कमी कमी होत स्पीड काय झाला 0. ग्राफ का आला? हे बघ टिचिक टिचिक, हे बघ वेळेनुसार काय झालं, ओके, एवढा स्पीड वाढला. आधी इथून पुढे बघ 3 ते 6 तोच राहिला स्पीड. नंतर काय झालं 0, कमी झाला. ठीक आहे, चलो. सो बच्चा फर्स्ट म्हणतायत इनिशियल स्पीड ऑफ कार. ओके, फर्स्ट इनिशियल स्पीड. इनिशियलचा अर्थ काय असतो बच्चा? सुरुवातीचा. इनिशियल स्पीड म्हणजेच ऍट टी इज इक्वल टू 0. ऍट टी इज इक्वल टू 0 इनिशियल सुरुवातीचा स्पीड किती बच्चा? 0 ला 0 ओनली. सो व्ही इज 0 मीटर पर सेकंड. हे झालं पहिलं आन्सर. चला नेक्स्ट काय म्हणतात मला, पहिलं झालं मॅक्झिमम स्पीड अटेन बाय कार. माझ्या कारने जसं जसं वेळ चालला मॅक्सिमम स्पीड 20 आहे. बघ ना 20च्या पुढे 25 असं काही नाही, मॅक्सिमम 20 आहे. एवढा स्पीड अटेन केला मॅक्सिमम स्पीड. सो मॅक्सिमम स्पीड जो माझ्या कारने अटेन केला बच्चा तो आहे 20 मीटर पर सेकंड. चला तिसरा, पार्ट ऑफ द ग्राफ दॅट शोज 0 ऍक्सलरेशन. 0 ऍक्सलरेशन म्हणजे काय? स्पीड वाढला पण नाही आणि कमी पण झाला नाही. हा जो ग्राफ आहे छेक छेक छेक, तर एवढ्या पार्ट मध्ये बघ ना स्पीड वाढत चालला वेळेनुसार, जसं वेळ वाढत चालला स्पीड वाढत चालला. ए टू बी मध्ये मी पाहतोय 3, 4, 5, 6 सेकंद, स्पीड तोच आहे 20. सो एवढा सेक्शन असा ए टू बी, स्पीड कॉन्स्टंट आहे, कारण बी टू सी मध्ये पुन्हा कमी झाला. सो ए टू बी, पार्ट ए बी मी असं लिहितो, कॉन्स्टंट स्पीड
फॉर कोणता पार्ट बेटा? पार्ट ए बी. पार्ट ए बी. चला नेक्स्ट, पार्ट ऑफ द ग्राफ शोइंग कॉन्स्टंट रिटार्डेशन. चला फोर्थ. ओके, कॉन्स्टंट रिटार्डेशन. कॉन्स्टंट रिटार्डेशन. कॉन्स्टंट रिटार्डेशन कुठे आहे? हे काय हळूहळू. कॉन्स्टंट कशावरून कळालं मला? स्ट्रेट लाईन मुळे, सरळ रेषेत आहे. दॅट्स वाय कॉन्स्टंट. बी टू सी. कोणता पार्ट सांगतोय मला? बी टू सी, कारण हा इन्क्रीमेंट वाला पार्ट आहे. लास्ट, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय कार इन द फर्स्ट 6 सेकंड्स. डिस्टन्स काढायचं असेल तर एरिया अंडर ग्राफ. बोललो का नाही मी? पहिले 6 सेकंद. हे बघ 0 1 2 3 4 5 6 इथपर्यंत. आर यू अंडरस्टँडिंग? एरिया अंडर ग्राफ म्हणजे बेटा, मी मुद्दाम याला शेड करतो, हा एक ट्रेपेझियम आहे का नाही? किंवा तुम्ही असं म्हणू शकता, हा ट्रायंगल, हा ये हा स्वच्छ. तुम्ही काय म्हणू शकता? हा ट्रायंगल अधिक हा रेक्टँगल. कसंही करा, एकच आहे. ओके, सो डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन द फर्स्ट 6 सेकंड इज, मी असं लिहितो, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन फर्स्ट 6 सेकंड्स इज इक्वल टू एरिया, काय म्हणूया, एरिया ऑफ ट्रॅपेझियम. एरिया ऑफ ट्रॅपेझियम. कोणता ट्रॅपेझियम बेटा? ओ ए बी डी. ओ ए बी डी. मी पुन्हा सांगतोय, करून पहा. ट्रायंगल अधिक रेक्टँगल, जसं आवडेल तसं करा. मी ट्रॅपेझियम करतो. व्हॉट इज एरिया ऑफ ट्रॅपेझियम? 1/2 इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स, बोलो, इंटू हाईट. पाठ पाहिजे आपल्याला, पाठ पाहिजे फॉर्म्युला. सो बच्चा 1/2 गुणिले सम ऑफ द पॅरलल साइड्स. पॅरलल साइड्स कोण आहे? ए बी आणि ओडी. बर, आता डायरेक्ट करू आपण. ए बी किती आहे बच्चा? 6 मधून 3 गेला 3. हे बघणार आहो, 6 तून 3 गेला. ए बी किती येईल? 3 प्लस पॅरल दुसरी बघ, ओडी किती आहे? 6 गुणिले हाईट किती आहे माझ्या ट्रॅपेझियमची? 20. सो माय फायनल आन्सर विल बी, चल डायरेक्ट लिहितो आता मी. काय होईल बेटा? 2 10 20 6 3 90. ओके, 90 काय इथे काय? मीटर पर सेकंड. सो डिस्टन्स इज इन मीटर्स. हॅव यू अंडरस्टूड? येस ऑर नो टाइप करा. सो बेटा, सेकंड क्वेश्चन वी आर हॅव्हिंग ऑन द बोर्ड. ए मेट्रो ट्रेन, एक मेट्रो ट्रेन आहे सिटीतली, रन्स फ्रॉम स्टेशन ए टू बी टू सी. स्टेशन ए पासून बी पर्यंत, बी पासून सी पर्यंत अशी चालते. ए टू बी टू सी. इट टेक्स 4 मिनिट्स इन ट्रॅव्हलिंग फ्रॉम स्टेशन ए टू बी. ए टू बी जायला तिला 4 मिनिट लागतायत. बर, द ट्रेन हॉल्ट्स ॲट द स्टेशन बी फॉर 20 सेकंड. ए टू बी 4 मिनिटात पोहोचते, 20 सेकंद मस्त आराम करते, 20 सेकंद हॉल्ट घेते. देन इट स्टार्ट्स फ्रॉम बी. ती बी पासून पुन्हा पुढे निघते अँड रिचेस द स्टेशन सी. बी पासून सी इन 3 मिनिट्स. परत एकदा स्टोरी सांगतो. माझी ट्रेन निघाली ए पासून बी, 4 मिनिट घेतले, 20 सेकंद झोपली. पुन्हा निघाली 3 मिनिटात सी ला पोहोचली. इथपर्यंत स्टोरी का आली? ऍट स्टार्ट, सुरुवातीला ट्रेन ऍक्सलरेट्स. माझी ट्रेन ऍक्सलरेट होतीये फॉर 10 सेकंड्स. पहिले 10 सेकंद आपण टाइम असा ड्रॉ करू, वरती वेलोसिटी ड्रॉ करू. पहिले 10 सेकंद ती ऍक्सलरेट झाली ऍट द कॉन्स्टंट स्पीड ऑफ 72 किलोमीटर पर आवर. हे जे 72 किलोमीटर पर आवर आहे, मला एकदा याला कन्वर्ट करावं लागेल. 72 किलोमीटर प्रति आवर. बच्चा 72 गुणिले 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, बरोबर का नाही? भागिले 1 तास म्हणजे 60 मिनिट, म्हणजेच 60 इंटू 60 काय झाले? सेकंड्स. क्लिअर आहे? विच इज सो छिक 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 00 5/18 लक्षात ठेवायचं. कसं येतं? 2 पंचे 10, 2 त्रिक 6, सो 72 गुणिले 5/6 18 किलोमीटर पर आवर चे मीटर पर सेकंद करताना. कम ऑन,
km/h मीटर पर सेकंड करताना कितीने गुणायचं 5/18 लक्षात ठेवा. आता स्वतः 18 चौक 72 4 पंचे 20. सो त्यांनी दिलेला जो स्पीड आहे तो आला 20 मीटर पर सेकंड. झालं सगळं सेकंदात करावं लागेल कारण सगळं याचा युनिट मध्ये करावं लागेल आपल्याला. द ट्रेन मुव्हिंग ॲट कॉन्स्टंट स्पीड इज ब्रॉट टू रेस्ट इन द 10 सेकंड्स ॲट नेक्स्ट स्टेशन. पुढच्या स्टेशनला ती 10 सेकंदात रेस्टला येते. दिस इज द इन्फॉर्मेशन आय एम हॅव्हिंग. प्लॉट द वेलोसिटी टाइम ग्राफ फॉर द ट्रेन ट्रॅव्हलिंग फ्रॉम स्टेशन ए टू बी टू सी. एकदा हा क्वेश्चन आपण करू, एकदा ग्राफ प्लॉट करू. चलो सर मग आता एक काम करू. हिअर आय विल शो टाइम बर का कशामध्ये सेकंदात. इथं वरती काय बच्चा वेलोसिटी. कशी माझी वेलोसिटी मीटर पर सेकंड आहे की नाही. माझी वेलोसिटी आहे मीटर पर सेकंड मध्ये. चला आता बघ लक्ष दे. मेट्रो ट्रेन रन्स फ्रॉम स्टेशन ए टू बी टू सी. इट टेक्स 4 मिनिट. 4 मिनिट म्हणजे किती सेकंद 240 सेकंड. सगळं सेकंड मध्ये घ्यावं लागेल मला. बर 4 मिनिट्स इन ट्रॅव्हलिंग फ्रॉम स्टेशन ए टू बी. मग आता एक काम करू. हा इथे स्टेशन बघ बरं का. इथं स्टेशन काय म्हणूया स्टेशन ए. इथं काय म्हणू बच्चा स्टेशन ए पासून ह्या इथं कुठेतरी बी स्टेशन बर का. स्टेशन बी स्टेशन ए टू स्टेशन बी. हा जो टाइम आहे बच्चा याला किती घेऊ आपण 4 मिनिट्स म्हणजे 240 सेकंड्स. किती घेऊ इथं 240. टाइम कशामध्ये घेतलाय बच्चा मी बघ सेकंद मध्ये. सो 240 सेकंद. इथं किती आहे 0. ट्रेन इथून इथं पोहोचली. बर बघ बर का ए टू बी. द ट्रेन हॉल्ट्स ऍट द स्टेशन बी फॉर 20 सेकंद. म्हणजे 20 सेकंद इथं मला वाया घालावं लागतील. 240 मग इथं 250 मग इथं असं म्हणू 260. ओके बच्चा 260 बर का. इथे सुद्धा परत एकदा स्टेशन बीच आहे कारण की हॉल्ट आहे ना. हा वेळ वाया गेला 20 सेकंद. बर अँड रिचेस द स्टेशन सी इन नेक्स्ट 3 मिनिट्स. पुढचे 3 मिनिट. 3 मिनिट म्हणजे किती सेकंद सावित्री काटा 180 सेकंड. सो 260 मध्ये 180 ऍड कर ना झाले 440. सो बच्चा पुढचं स्टेशन हे बघा इथं इथं दाखवतो मी बर का. या इथं स्टेशन सी बर का 440 होतील ना 180 ऍड केल्यावर आहे की नाही. ओके सो हिअर इज द स्टेशन सी. चला इथपर्यंत स्टोरी आली. ऍट द स्टार्ट सुरुवातीला ट्रेन ऍक्सलरेट. माझी ट्रेन ऍक्सलरेट झाली फॉर 10 सेकंद. पहिले 10 सेकंद मग इथं मी दाखवतोय बघ पहिले 10 सेकंद या इथं. माय ट्रेन इज ऍक्सलरेटिंग. ट्रेन ऍक्सलरेट फॉर 10 सेकंड्स टू रीच कॉन्स्टंट स्पीड ऑफ किती 20 मीटर पर सेकंड. बर मग आता हा जो 20 मीटर पर सेकंद कुठेतरी इथे दाखवू का असा 20 बघ ना वेलोसिटी मीटर पर सेकंद मध्ये. म्हणजे 0 पासून बघ 10 जेव्हा सेकंद घेतले तेव्हा स्पीड 20 झालेला आहे. तेव्हा स्पीड किती झाला बच्चा 20 0 to 10. सो याला असं जोडू मी. ओके बर पुढे बघा. ऍक्सलरेट झाली पहिले 10 सेकंद टू गेट दी स्पीड. द ट्रेन मुव्हिंग ऍट कॉन्स्टंट स्पीड. माझी ट्रेन कॉन्स्टंट स्पीडने चालली वॉज ब्रॉट टू रेस्ट इन 10 सेकंड ऍट द नेक्स्ट स्टेशन. ती रेस्टला इकडे पुढे. आता नीट ऐक बरं का. विषय असा आहे ए पासून तर माझी ट्रेन कुठे चालली आहे बेटा बी पर्यंत. 10 सेकंदात माझी ट्रेन रेस्टला येते नेक्स्ट स्टेशनला. म्हणजे मला इथं 230 घ्यावं लागेल. आणि बघ ना कॉन्स्टंट स्पीड आहे. ट्रेन चाललेली आहे कॉन्स्टंट स्पीडने. पहिले 10 सेकंद ऍक्सेलरेट झाली टू रीच द कॉन्स्टंट स्पीड ऑफ धिस. आणि तिथून पुढे द ट्रेन मुव्हिंग ऍट कॉन्स्टंट स्पीड इज ब्रॉट टू रेस्ट इन द 10 सेकंड्स. म्हणजे इथपर्यंत बेटा नीट लक्ष दे. हे जे 10 ला एवढा स्पीड तो कितीपर्यंत मेंटेन झाला. तो स्पीड 230 पर्यंत मेंटेन झाला. क्लिअर आहे. इथपर्यंत तो स्पीड मेंटेन झाला. आणि तिथून पुढं ट्रेनचा स्पीड थांबण्यासाठी हे बघ असं आलं लक्षात. क्लिअर आहे. अच्छा सो बेटा सेम स्टोरी विल बी हिअर. 260 पासून सुद्धा 10 सेकंद म्हणजे मला इथं कुठेतरी 270 घ्यावं लागेल. बघ बर का हा 260 आहे हा 270 आहे. ऑल राईट. मग आता पहिले 10 सेकंद 20 सेकंदाचा तर पॉज आहे. पुन्हा ट्रेन ऍक्सलरेट व्हायला 10 सेकंद लागणार आहे कारण ती थांबलेली होती ना. म्हणजेच छिक 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 हे बघ तिला हा स्पीड भेटणार आहे आणि एवढ्याचे ती ऍक्सलरेट होणार आहे. 440 ला सिच्युएशन काय आहे. बरं आता इथं विषय नीट आहे का बेटा.
440 ला माझी ट्रेन थांबते, तर मला पुन्हा 10 सेकंद अलीकडे घ्यावं लागेल 430. या इथं घेतो मी पुन्हा एकदा. इथपर्यंत हा स्पीड कॉन्स्टंट राहणार आहे बरं का, आणि ह्या इथपर्यंत ही अशा पद्धतीने माझी ट्रेन चालणार आहे, कारण की मध्ये होता गॅप. 10 सेकंद ऍक्सेलरेट व्हायला, 10 सेकंद थांबायला. बोलो आदित्य, हॅव यू अंडरस्टूड बेटा? चला स्क्रीनशॉट घ्या. सो बच्चा, दिस वॉज द आन्सर फॉर वेलोसिटी टाइम ग्राफ फॉर द ट्रेन ट्रॅव्हलिंग फ्रॉम स्टेशन ए टू बी टू सी. मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. चला इथं पुसणार मी आता, पुढचा क्वेश्चन घ्यायचा त्या अगोदर पुन्हा एकदा ग्राफ सांगतो. बच्चा, माझी जी ट्रेन आहे ही बघ, ए टू बी टू सी 4 मिनिट इन ट्रॅव्हलिंग फ्रॉम स्टेशन ए टू बी. हे बघ, ए पासून बी पर्यंत 4 मिनिट म्हणजे किती? 6 × 4 = 24, 240 सेकंद. हे बघ एवढा ए टू बी. बरं, पुढे काय म्हणतात? ट्रेन हॉल्ट्स फॉर 20 सेकंद. 20 सेकंद ट्रेन एकदम मस्त झोपली आपली निवांत. देन इट स्टार्ट्स फ्रॉम स्टेशन बी आणि रिचेस द सी इन द नेक्स्ट 3 मिनिट्स. 18 180 260 मध्ये 180 ऍड केलं तर 440. इथं स्टेशन सी इथपर्यंत आलो. ते काय म्हणतात? स्टोरी ऍट द स्टार्ट. सुरुवातीला ट्रेन ऍक्सलरेट होते, पहिले 10 सेकंद घेते ऍक्सलरेट व्हायला, आणि स्पीड किती घेते? कॉन्स्टंट स्पीड ऑफ 72 किलोमीटर, म्हणजे एवढा स्पीड घ्यायला 10 सेकंद घेते, आणि थांबायला सुद्धा 10 सेकंद घेते. मग बघणार आहोत, पहिले 10 सेकंद बघ एवढा स्पीड, तिला 20चा स्पीड भेटला, हळूहळू वाढत चालला. बघ ना, वेळेनुसार स्पीड वाढत चालला. जो 10व्या सेकंदाला झाला 20. आता कॉन्स्टंट राहिला कुठपर्यंत? इथपर्यंत. हे 230 कसे आले? ऍक्च्युअली 240 ला ती स्टॉप होते, परंतु थांबण्यासाठी ट्रेनला वेळ लागतो ना, 10 सेकंद, जुक 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 हळूहळू. सो 240 च्या अगोदर मी 230 लिहिलं. इथपर्यंत एवढा स्पीड कॉन्स्टंट होता, आणि मी इथून पुढे हळूहळू 0 झाला. सेम वे 260 पासून ती पुन्हा निघते, तर 10 सेकंदाचा गॅप ऍक्सलरेट व्हायला, पुन्हा 440 ला थांबते, तर 10 सेकंद अलीकडे इथून डिझलरेट व्हायला. दिस वॉज अबाउट ग्राफ. झालं. चला आता याच्यातला दुसरा सोडू आपण. दुसरा, दे आर सेइंग कॅल्क्युलेट डिस्टन्स बिटवीन द स्टेशन्स ए बी अँड सी. सो बच्चा, ए टू बी एक काढावं लागेल, बी टू सी एक काढावं लागेल. सो डिस्टन्स बिटवीन ए अँड बी. ए आणि बी मधलं डिस्टन्स काय? वन्स अगेन आय एम सीइंग एरिया ऑफ ट्रेपेझियम. अरे सॉरी, आय एम व्हेरी सॉरी, इट्स नॉट ट्रॅपेझियम. अरे बाबा, हा एक ट्रायंगल, हा मधला रेक्टँगल, आणि हा ट्रायंगल, किंवा मग हा ट्रायंगल आणि हा ट्रेपेझियम. जसं घ्यायचं तसं घ्या. सो मी म्हणतो नावं द्यावं लागतील मला. ओ मतलब याला मी म्हणतो ए बी, काय म्हणूया, ओ ए बी, हा पॉइंट सी डी ई एफ जी एच जी एच आय, बरं का, हा पॉइंट आय, इथं जे के, त्याचे पॉइंट्स घेतले. क्लिअर बेटा? येस. मग आता आपण काय म्हणूया? डिस्टन्स बिटवीन ए अँड बी असं म्हणू. एरिया ऑफ ट्रायंगल ओ ए सी, एरिया ऑफ ट्रायंगल ओ ए सी मध्ये काय टाकावं लागेल बच्चा? सी ए बी ई, हा एक ट्रॅपेझियम टाकू ना. ठीक 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 ठीक, ठीक आहे. 2 पॅरल साइड आणि हाईट, प्लस एरिया ऑफ ट्रॅपेझियम, काय म्हणूया? सी ए बी ई, सी ए बी ई, विच इज इक्वल टू, चला, एरिया ऑफ ट्रायंगल इज 1/2 इंटू बेस 10 आणि हाईट 20, 1/2 इंटू 10 इंटू 20 प्लस 1/2 इंटू एरिया ऑफ ट्रॅपेझियम 1/2 इंटू सम ऑफ द पॅरल साइड्स. चला पॅरल साइड्स इकडे बघ बरं का, ट्रॅपेझियम सी ए बी एवढा, सी ए बी. सोबत याच्यामध्ये सम ऑफ द पॅरल साइड पहिली बघ, एबी. एबी किती होईल? इथपर्यंत किती आहे बच्चा? 230 मधून 10 गेले, एबी किती झाली? 220. 220 प्लस पॅरल साइड पुढची, हे बघ ही एवढी, 10 पासून 240, म्हणजे 240 मधून 10 गेले, 230 झालं. सम ऑफ पॅरल साइड्स इनटू हाईट. हाईट किती आहे बच्चा? 20. ठीक आहे. चला आता याला सिम्प्लिफाय केलं तर कॅन आय से माय फायनल आन्सर विल बी, आता मी इथे डायरेक्ट लिहितो. हे बघ, बे 10 20, इथे सुद्धा बे 10 20. सो 10 गुणिले 10 झाले 100, अधिक 220 आणि 230 किती झाले? 450 गुणिले 10, 450 मध्ये 100 टाकले, 550. सो बच्चा 550 मीटर हे पहिल्या दोघांमधलं आलं. प्लीज टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस.
बेटा ऍक्च्युली 230 आणि 250 450 गुणिले 10 4,500 आणि 100 4,600 मीटर इज द परफेक्ट आन्सर बेटा. 4,600 मीटर. ओके, नाउ टेक द स्क्रीनशॉट. दिस इज परफेक्ट. बघ आता आपल्याला काढायचंय डिस्टन्स बिटवीन. पहिले ए आणि बी काढलं, आता बी अँड सी. डिस्टन्स बिटवीन बी अँड सी. इथं पण तीच स्टोरी. एरिया ऑफ दिस ट्रायंगल एफ जी आय. काय म्हणू बच्चा? एफ जी आय. हे बघा अधिक हा ट्रॅपेझियम घेऊ आय जी एच के. ओके, आय जी एच के. क्लियर आहे बच्चा? चलो बघा आता लक्ष दे. एरिया ऑफ ट्रायंगल एफ जी आय विल बी 1/2 इंटू बेस. बेस किती आहे बच्चा? 10 इंटू हाईट किती आहे? 20 प्लस एरिया ऑफ ट्रॅपेझियम 1/2 इंटू सम ऑफ द पॅरलल साइड्स. आता हे बघ जीएच किती होईल बच्चा? 260 आणि 430 मधून 10 वजा करायचे. लक्ष दे. आता बघा हे 260 आहे, हे 430 आहे. 430 मधून 260 गेले, किती उरले? 160. अरे सोर नो बच्चा, एक मिनिट. 300 130 आणि 40 170. ओके, 170 चा गॅप आहे हा. सो बच्चा दिस इज 170. तरी एकदा चेक करतो. 300 130 170. यस, ही झाली 170. बर, आता इथून पुढे ही एवढं किती आहे बेटा? 440 मधून गेले 270 म्हणजे 140 170. वन्स अगेन दिस इज 170 ओनली. सो 170 प्लस 170 170 प्लस 170 इंटू हाईट. हाईट किती बेटा? 20. सो परत एकदा 2×10 20 2×10 20. सो विल बी फायनल आन्सर बेटा 17 2 34 340 गुणिले 10 3,400 आणि 100 3,500. चलो टेक द स्क्रीनशॉट. बच्चा प्लीज वेट अँड लेट मी करेक्ट माय सेल्फ. बेटा हे जे डिस्टन्स आहे ना, इट वॉज 160 नॉट 170. हे बघ 270 पासून तर 440 वॉज 160. प्लीज आय एम एक्स्ट्रीमली सॉरी बेटा, छोटी मिस्टेक. सो 32 320 330 गुणिले 10 3300 आणि 100 3400 मीटर is the perfect answer. Beta, please correct. Okay, so प्यारे बच्चों, today we will stop here. So I hope you are very pretty clear with all the concepts. Okay, bye bye.